हाय हॅलो नमस्कार. तुमचा सगळ्यांचा संवाद मनातल्या या आपल्या चॅनलवरच्या नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर बघा, दुपारचे आता 2:30 वाजलेले आहेत आणि 2:30 वाजता मी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. तर आजचाही व्हिडिओ खूप छान असणार आहे. नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा. तर सकाळचे धुणं भांडे स्वयंपाक फरशी सगळं काम आवरलं होतं. जेवण केलं आणि थोडा वेळ आराम केला. त्यानंतर आता दुपार झालेली आहे तर म्हटलं चला दुपारचं थोडंफार घरातलं काम आवरून घेऊया. तर घरातलं मेन महत्त्वाचं काम जर तर कपाट आवरायचं. तर आज मी कपाट आवरणार आहे तर म्हटलं चला तुमच्याशी पण थोडंसं शेअर करते. तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मेन व्हिडिओला लाईक करत चला. जर कोणी कोणी व्हिडिओ बघतेत पण व्हिडिओला लाईक करत नाहीत तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चला. तर कपाट आवरते आज मी. कपाट बरेच दिवस झाले कपाट मी आवरलेलं नाही आहे. तर तुम्ही बघू शकता, थांबा तुम्हाला दाखवते मी किती पसारा झालेला आहे कपाटामध्ये. बघा इकडे खालीवर साड्या वगैरे झालेल्या आहेत. तर प्रत्येक साडीतला ब्लाऊज त्या साडीमध्ये ठेवून व्यवस्थित म्हटलं आज हे आवरून घेऊया. आणि मग मी डेली यूजच्या साड्या, रोज कधीतरी सणावाराला घालायच्या साड्या किंवा कुठं आपण बाजारला वगैरे जातो त्या साड्या अशा सगळ्या सेपरेट सेपरेट करून ठेवणार आहे. भरपूर सारा पसारा झालेला आहे, तुम्ही बघू शकता. तर आता हे मी आवरणार आहे. तर काही साड्या आहेत मी अशा पॅकिंगमध्ये पण करून ठेवते, त्या पण थोड्याशा. आणि पटकन झटकीपट आवरायचं, जास्त काही आपल्याला हे नाही करणार. तर हे थोडंसं आवरून ठेवते. तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मी या ठिकाणी आता बघा कपाटातला जो वरचा कप्पा आहे तो पहिला मोकळा करून घेते, कारण जेणेकरून मला साड्यांचं सेपरेट सेपरेट करून ठेवता येईल. तर त्यामध्ये नवीन काही साड्या आणि ज्या कॅरीबॅग असतात बघा, आपल्याला पाहुण्यांकडून कपडे आलेले असतात, तर त्या कॅरीबॅगसुद्धा भरून मी तिथं त्याच ठिकाणी ठेवल्या होत्या. आणि काही साड्या माझ्या एकदम घडी केलेल्या आहेत, तर त्याची घडीसुद्धा विस्कटलेली नाही आहे, पण एकदम खालीवर साड्या झालेल्या आहेत कॉटनच्या मिक्स, त्यामध्ये काठपदरी मिक्स. त्यामुळे मला कुठलीच काहीच कळत नव्हतं त्या कपाटामध्ये. तर त्यामुळे म्हटलं जरा आहे दुपारचा टाईम, तर पटकन आपलं थोडं सुटसुटीत असं छान वाटतं कपाट ठेवायला. तर बघू शकता मी आता या ठिकाणी छान असा कप्पा मोकळा करून घेतलेला आहे आणि ते वगैरे पुसून वगैरे घेते. तर बघा, आपण कितीही कपाट आवरलं तरी पुन्हा ते 8-15 दिवसांनी किंवा महिन्याने म्हणा ते पुन्हा खराब होतं. कपडे सगळे खालीवर होतात, ब्लाऊज वगैरे सगळे इकडं तिकडं व्यवस्थित सापडत नाहीत. आपण घाई गडबडीत कधी जाताना घालतो, परत घाई गडबडीमध्येच आपण आलं का तसंच ठेवत नाही, घाई गडबडीत ठेवून देतो. तर मी जे या ठिकाणी फोल्ड करत आहे साड्या, ह्या प्युअर कॉटनच्या आहे सगळ्या, इरकल टाईप. तर ही जी पिवळ्या कलरची साडी आहे माझ्या हातामध्ये, तर ही नऊवारी साडी आहे. तर कंपनीमध्ये एकदा आमच्या इकडे भोंडल्याचा कार्यक्रम होता, त्यावेळेस आम्ही सगळ्या महिलांनी नऊवारी साडी घेतलेली होती. तर ही सुद्धा बरं का मोरपंखी कलरची प्युअर इरकल आहे कॉटनची. आणि माझ्या हाताला जशा साड्या लागतील तशा मी बाजूला सेपरेट सेपरेट करत आहे. तर काही काठपदरवी साड्या आहेत आणि ह्या ज्या कॅरीबॅग दिसतात तुमच्या माझ्या हातामध्ये, तर त्याच्यामध्ये मी 2-2 साड्या अशा फोल्ड करून ठेवलेल्या आहेत. आणि ही जी साडी आहे बघा, गुलाबी कलर आणि हिरवा जो पदर आहे त्याला, खूप छान साडी आहे आणि या साडीची खूप मोठी हिस्ट्री आहे. तर ती नक्कीच मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये शेअर करेल. तर माझ्या हाताला जशा येतील तशा बघा, इकडे काठपदर, इकडे गिरकल अशा साड्या ठेवलेल्या आहेत. आणि काही साड्यामध्ये ब्लाऊज वगैरे नाहीत, तर मी इकडं बघत होते, पण म्हटलं नको, आता इथे भरपूर साड्यांचा गोंधळ आहे, तर मग नंतर सगळाच पसारा होईल बेडवर. म्हटलं ही अगोदर मी बाहेर काढलेलं आहे ना, तर ते अगोदर आतमध्ये ठेवते आणि मग नंतर पुन्हा त्या साड्या घेते. तर बघू शकता या ठिकाणी सगळ्या अशा कॉटनच्या साड्या एका बाजूला काढलेल्या आहेत आणि काठपदर साड्या एका बाजूला काढलेल्या आहेत. आणि माझ्याकडे डेली यूजच्या साड्या वेगळ्या आहेत आणि जे आपण म्हणतो ना ऑफिशियल साड्या सुपरनेटच्या, ज्यावेळेस मी ऑफिसला कामाला जात होते त्यावेळेस माझ्याकडे सुपरनेटच्या अशा कडक साड्या भरपूर होत्या, त्यावेळेस मी घेऊन ठेवलेल्या होत्या भरपूर साड्या. तर त्यातल्या काही मी वापरल्या, काही आहेत अजून, काही देऊन टाकल्या. तर अशा पद्धतीने बघा. आणि इकडे आता हे ज्या नवीन निघाल्या होत्या बघा ऑर्गेन्झा टाईप, त्याही साड्या एका साईडला ठेवत आहे. तर काही काही साड्यांचे ब्लाऊज मी वरचे वर मला दिसले तर मी बघून घेत आहे आणि ते पण याच्यामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. बघू शकता आता या ठिकाणी छान असे साड्यांचे फोल्डिंग करून ठेवलेलं आहे. आणि परफेक्ट साडीची घडी कशी करायची ही मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल, कारण जर आपण एकदा घडी केली ना साडीची, तर पुन्हा पुन्हा त्या साडी, किती जरी साड्या आपण खालीवर केल्या, किती जरी साड्या आपण अस्ताव्यस्त पडल्या, तरी त्या साडीची घडी काही मोडत नाही. तर अशा प्रकारे मी ज्या अगोदर 3-4 महिन्यापूर्वी कपाट आवरलं होतं, 2 महिन्यापूर्वी, तर त्या साड्यांच्या घड्या आजही तशाच आहेत आणि त्या मी आहे तशाच त्या कॅरीबॅगमध्ये भरून ठेवलेल्या आहेत.
आता ह्या साईडला मी पूर्ण सगळ्या काठपदर साड्या लावून घेत आहे, कारण जेणेकरून आपल्याला जर वाटलं आपण काठपदर साडी घालावी तर लगेच आपल्याला त्या साईडला हात घालून आपल्याला काठपदर साडी काढता येते. आणि इकडच्या साईडला मी पूर्ण कॉटन इरकल ठेवणार आहे. तर अशा पद्धतीने ही कॅरी बॅग होती आहे आणि ती हाताने अशी दाबली का लगेच पॅक होते. तर यामध्ये दोन अशा काठपदर साड्या ठेवलेल्या आहेत आणि ह्या ज्या आहेत इकडे प्युअर कॉटन आहेत इरकल टाईप, तर त्या इकडे या साईडला ठेवलेल्या आहेत. तर आता वरचा कपा पूर्ण आवरून झालेला आहे. तर आता ह्या ज्या आहेत 2-3 साड्या, ह्या ज्या आता नवीन पॅटर्न निघाला होता जिमीचू साडी किंवा ऑर्गेन्झा टाईप, ह्या साड्या एकत्र ठेवलेल्या आहेत, कारण आपल्याला शोधायला पण जास्त वेळ लागत नाही. तर बघू शकता अशा पद्धतीने इकडे कॉटन इकडे हे आणि ह्या ज्या आहेत ह्या प्युअर ह्या खाली ठेवलेल्या सगळ्या सुपरनेटच्या साड्या आहेत. तर त्याही तुम्हाला मी नक्कीच एक दिवस दाखवेल. आणि इकडच्या साईडला थोड्या आहेत त्या डेली यूजच्या, आणि ही छोटी कपडे जे आहेत इकडच्या खालच्या कप्प्यातली ती पण खूप अस्ताव्यस्त झाली होती, तर ती पण सगळे असं व्यवस्थित आवरून ठेवते. तर 2:30 वाजता मी कपाट आवरायला घेतलं होतं. जवळजवळ आता 4:30-5 वाजत आलेले आहेत आणि संध्याकाळचा कामाचा टाईम पण झालेला आहे. साफसफाई करायची किंवा थोडेफार भांडे वगैरे असतात किचनमध्ये ते साफ करायचे. आणि 6 वाजता आमच्याकडं कंप्लीट 6ला म्हणजे 6लाच पाणी येतं. तर रोज कंटिन्यू आम्हाला पाणी येतं, आमच्याकडे पाणी भरपूर आहे. तर आता 6चा पाण्याचा टायमिंग पण होतं, म्हणून मी जरा व्हिडिओ फास्ट केलेला आहे. आणि तसा जर व्हिडिओ ठेवला असता तर जवळजवळ भरपूर मोठा व्हिडिओ झाला असता. तर मग म्हणून म्हटलं चला थोडा फास्ट व्हिडिओ बनवूया. आणि सगळं कपाट स्वच्छ आवरून घेते. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनलला सपोर्ट करा. चॅनलला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. आणि खूप साड्या आहेत या कपाटामध्ये, तर प्रत्येक साडीच्या मागं वेगळी अशी आठवण आहे. प्रत्येक साडी कोणत्या ना कोणत्या कारणाने घेतलेली आहे. आणि तीही तुमच्याशी मी शेअर करेल एक दिवस. काठपदर साड्यांचा सेपरेट व्हिडिओ किंवा सुपरनेटच्या साड्यांचा सेपरेट व्हिडिओ. आणि हे जे आहे एक्स्ट्रा बघा आपण ठेवतो, कोणाचे कपडे, कोणाचे बॅगा, कोणाचं पर्स, हे असं सगळं आहे. त्यासाठी पण सेपरेट एक जागा केलेली आहे मी कपाटामध्ये, ते पण सगळं व्यवस्थित ठेवून देते. आणि बघू शकता आता तुम्ही फायनल कपाट मी कसं आवरलेलं आहे. तरी हा मधला कप्पा राहिलेलाच आहे आवरायचा. तर म्हटलं आता उशीर होईल, सगळं ह्याच्यामध्ये खूपच बारीक सारीक सामान आहे, त्यामुळे ते आवरण्यात जरा थोडा निवांत टाईम लागतो. पण आता हे मी वरचेवर असं आवरून घेतलेलं आहे. वरच्या साईडला पर्स वगैरे ठेवलेले आहेत, इकडच्या साईडला काठपदर साड्या, इकडच्या साईडला प्युअर कॉटनच्या सगळ्या साड्या. आणि खाली ज्या आहेत त्या खाली मी ठेवलेल्या आहेत डेली यूजच्या साड्या माझ्या, तर त्या साड्या ठेवलेल्या आहेत. आणि त्यानंतर साईडला अशा पद्धतीने छान असं कपाट आवरून घेतलेलं आहे. आणि इकडे सगळ्या सुपरनेटच्या साड्या आहेत, या पूर्ण सुपरनेटच्या. तर ह्याही मी तुम्हाला एक दिवस नक्की दाखवेल. खूप छान साड्या आहेत, ऑफिशियल साड्या आहेत त्या माझ्या. तर बघू शकता हे छान असं कपाट माझं आवरून झालेलं आहे. आणि मग संध्याकाळचं सगळं काम आवरलं. मग त्यानंतर स्वयंपाक केला. तर स्वयंपाकामध्ये आज बनवलं होतं रस, चपाती, मटकीची पिवळी भाजी. तर ह्या भाजीची रेसिपी तुम्हाला नक्की शेअर करेल जर पाहिजे असेल तर. हिरव्या मिरचीतली मटकीची उसळ एकदम छान होते आणि टेस्टी होते. बाजरीच्या भाकरीसोबत, चपातीसोबत तुम्ही नक्की खाऊ शकता. आणि या ठिकाणी सुक्का थोडासा बटाटा पण बनवलेला आहे आणि थोडासा कुरडई वगैरे तळलेली आहे. आणि या ठिकाणी चपात्या बनवलेल्या आहेत. आणि हे सकाळ आणि असा होता आजचा व्हिडिओ. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.